नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट असा नाश्ता बनवणार आहोत. फक्त पोह्यापासून खूप चविष्ट असा बनवून तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे पोहे 1 वाटी. ते स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्हाला जर का नाश्ता जास्त बनवायचा असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. मी इथे 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून घेते. बघू शकता. आता हे धुतलेले पोहे त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ते साईडला भिजवायला राहू द्यायचे. पोहे भिजताय तोपर्यंत पुढची प्रोसेसला सुरुवात करूया. आपला पोहे खायचा जो चमचा असतो ते 2 चमचे बेसन पीठ, थोडीशी कढीपत्त्याचे पानं, एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी मिरची बारीक चिरून. आपण तिखटसुद्धा टाकणार आहोत म्हणून मिरची कमी टाकायची आहे. मी इथे चाट मसाला टाकला आहे अर्धा चमचा, थोडंसं जिरं आणि अर्धा चमचापेक्षा थोडं कमी लाल तिखट, फक्त कलरसाठी पिंचभर हळद आणि जे आपण पोहे भिजत घातले होते ते त्याच्यात टाकायचे. मस्त पोहे भिजून झालेले आहेत आता. मस्त. आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकू. आधी जर का आपण मीठ टाकलं असतं तर अंदाज चुकला असता, म्हणून आधी पोहे टाका मगच मीठ टाका, जेणेकरून अंदाज चुकणार नाही, खारट होणार नाही आणि अळणंसुद्धा होणार नाही. हाताच्या साहाय्याने आपल्याला सर्व एकत्र गोळा बनवून घ्यायचा आहे. जे पोहे आहेत ते मस्त एकत्र व्हायला पाहिजे. बेसन पीठ, पोहे आणि जे आपण मीठ मसाले टाकले ते सुद्धा. बघू शकता अशा पद्धतीने घट्ट गोळा बनवायचा आहे. पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यात. पोह्याच्याच पाण्यामध्ये सर्व भिजलं जायला पाहिजे. मस्त. आता पॅनवर आपण तेल टाकायचं आहे. तुम्ही तवा पॅन काहीही घेऊ शकता. मस्त. मी इथे 1 वाटी घेतलेली आहे, त्यात मधून तेल लावते अशा पद्धतीने. आता जो आपण गोळा बनवलेला आहे तो गोळा थोडा थोडा करून त्याच्यात दाबायचा. तेल जरा जास्त लावायचं आहे वाटीला, जेणेकरून आपला गोळा पटकन निघेल. अशा पद्धतीने त्या वाटीत आपण तो गोळा दाबायचा आहे. हे फक्त आपण आकारासाठी करतोय, छान मस्त गोल आकार यायला पाहिजे म्हणून. तुम्हाला जर का हे किचकट वाटत असेल तर तुम्ही हातावरच ते गोल करून घेऊ शकता. पटकन बनवून तयार होतं. मस्त. आता त्याला जरा वरून ठोकायचं आहे आणि दुसऱ्या हातावर आपण ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता मस्त गोळा बनवून तयार झालेला आहे आपला. जरा तेल जास्त लावलं की पटकन निघतं, किंवा तुम्हाला ते आवडत नसेल तर हातावरच बनवून टाका. फक्त हाताला थोडंसं तेल लावा, जेणेकरून हाताला चिटकणार नाही. शक्यतो हा नाश्ता तव्याला सुद्धा चिटकत नाही, हाताला सुद्धा चिटकत नाही. फक्त थोडंसं तेल लावू घ्यायचं आहे. मस्त. अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की बनवून घेतलेली आहे. आता ते पलटून घेऊ. तुम्हाला जसं आवडत असेल तसं बनवा, त्या आकाराचं बनवा. तुमच्या मुलांना कसं आवडतं, तुमच्या घरी कसे खातात त्या पद्धतीनुसार तुम्ही बनवू शकता. आकार कुठलाही असला तरी चालतो. नाश्ता भन्नाट चवीचा असला पाहिजे. मस्त. दोघं बाजूने सारखं शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चं पण राहणार नाही. मस्त. बघू शकता मागची बाजूसुद्धा आपली शेकून होते. अलटून पलटून मस्त नाश्ता शेकला आहे. जास्त तेल लागत नाही, तेलकट होत नाही, मस्त बनवून तयार होतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता. वाव, मस्त. त्याला असा क्रंचीनेस आलेला असतो. खूप भारी लागतो हा नाश्ता. तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता, लहान मुलांसाठी, किंवा सकाळी चहासोबत खायला थोडाफार नाश्ता हवाच असतो सगळ्यांच्या घरात, तेव्हा बनवू शकता किंवा केव्हाही बनवू शकता तुम्ही. मस्त अशी चव लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा.
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लास्ट स्टेजला आपल्याला फक्त मोहरीचा तडका वरून टाकायचा आहे, बघू शकता. मस्त. वाव. थँक यू.